किरणी घ्या पण कर्जमाफी द्या, जाचक अटींमुळे हतबल शेतकऱ्यांचा थेट सरकारपुढे आक्रोश. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आंदोलनाची हाक. तुम्हा आम्हालाच नव्हे तर आरबीआयलाही महागाईची चिंता. खिशाला कात्री. केस आणि दाढीचे दर 20% वाढले. महाराष्ट्रासह देशभरामध्ये महागाई वाढली. मराठ्यांना ओबीसीप्रमाणेच सवलती. राज्य सरकारचा मोठा निर्णय. विशेष शिष्यवृत्ती, रोजगारासाठी प्रशिक्षण आणि शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत देण्याचा सरकारचा मोठा निर्णय. जंतर मंतरवरती आज धडकणार कॉकरोचचं वादळ. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आज होणार निदर्शने. पाणी जपून वापरा. तलावात 14% पाणी शिल्लक. मुंबईवरती जलसंकट झालं आणखीन गडद. पावसाची भगव्या उत्साहात रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा सुरू. तलवारीचा खणखणाट, ढोल दाशांचा गजर आणि शिवरायांचा जयजयकार करत लाखो शिवभक्तांची हजेरी. पोलीस ठाण्यातच हातपाय बांधून अमानुष छळ. मुखेडच्या निरीक्षकावरती गंभीर आरोप. आझाद मैदानावरती उपोषण. महाराष्ट्रात चालले तरी काय? पावसाळ्याआधीच सत्ताधारी भाजप प्रशासनाचे पितळ पडले उघडे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा थेट भाजपवरती हल्ला. शैलेश अग्रवाल, साहेबराव कांबळे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी. पक्षासमोर अडचण निर्माण झाल्याचा ठपका. निवडणुकीतून माघार घेणं अखेर या दोघांना भोवलं. अनिकेत तटकरे यांची उमेदवारी. ही अजितदादा गटाची राजकीय तडजोड. रोहित पवार यांचा थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती हल्लाबोल. औद्योगिक आणि घाऊक व्यापाऱ्यांकडून पेट्रोल पंपावरून स्वस्तात इंधन खरेदी. सर्वसामान्य वाहन चालकांना साठेबाजीचा फटका. राज्य सरकारची कबुली. तिसऱ्या मुंबईच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी फिटाळले. प्रकल्पासाठी 1 इंचही जमीन देणार असल्याचा दिला धमकीचा इशारा. मुख्यमंत्र्यांकडून शिंदे गटाच्या उद्योग विभागावरती कुरघोडी. गुंतवणूकदारांसाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्राची स्थापना. शिंदेंना फटका. राजेश एक्सपोर्ट्स घोटाळ्यामध्ये गुंतवणूकदारांचे 25,000 कोटी बुडाले. पवन खेरा यांचा खळबळजनक आरोप. सरकारला फटका. मान्सूनचे राज्याच्या उंबरठ्यावरती आगमन. शनिवारी रविवारी अखेर सुखसरी कोसळणार असल्याची हवामान विभागाची थेट माहिती. देशभरातील एटीएम मध्ये कॅशचा खडखडाट. मागणीच्या तुलनेत केवळ 55% रोकड उपलब्ध. मागणी पुरवठ्यामध्ये तफावत असल्याने बसला मोठा फटका. संजय राऊत अचानक राज ठाकरे यांच्या वडिला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्याच्या पाठीमागे नवीन हालचाली. निवडणुकीच्या तोंडावरती भेट. परावलंबी देशांचा विकास होत नाही. नरेंद्र मोदी. काँग्रेस 12 वर्षांपासून अराजकता पसरवत असल्याचा पंतप्रधान मोदींचा थेट काँग्रेसवरती आरोप. महाडीबीटी पोर्टलवरती खरीप बियाणांचे वितरण सुरू. शेतकऱ्यांचा अर्ज करण्याचं आव्हान. 3 लाख क्विंटल बियाणांचा साठा देणार शेतकरी. जागतिक आव्हानानंतरही सुधार एक्सप्रेस सुसाट धावणार. भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी भक्कम. जगात भारतीय अर्थव्यवस्था घोडदौड. अण्णामलाईंचा भाजपला थेट रामराम. नवा पक्ष स्थापनेची घोषणा. मोदींपासून प्रेरणा घेत भाजपमध्ये केला होता प्रवेश. भाजपला बसणार मोठा फटका. महाराष्ट्रात 4,080 कोटींची गुंतवणूक. इन्व्हेस्ट महाराष्ट्राची स्थापना. राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी नवी संस्था. मुख्यमंत्र्यांची उपस्थित हा प्रवेश सोहळा. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली. साहेबराव कांबळे, शैलेश अग्रवाल यांच्या हकालपट्टी. शरद पवारांच्या भूमिकेने मित्रपक्षांचा भ्रमनिराश. ठाकरे गटाचा महाविकास आघाडीवरती निषेध. मराठ्यांनाही आता ओबीसी प्रमाणे सवलती. राज्य सरकारचा मोठा निर्णय. हेल्पलाईन नंबर सुरू होताच कॉल्सचा प्रचंड मोठा भडीमार सुरू. मोदींवर दबाव आणणे आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी घातक. पुतीन यांची माहिती. भारत चीन संबंधात
हस्तक्षेप करणाऱ्या नाही रशिया यांची माहिती. पुण्यात सिलेंडरच्या स्फोटात आईवडिलांसह मुलाचा मृत्यू. घरामध्ये सिलेंडर सोडत असताना झाला स्फोट. सुनेसह नात गंभीर जखमी झाल्याची माहिती. काळजी घेण्याचं थेट आव्हान. आर्थिक महासत्तेकडे भारताची झेप. 2060 पर्यंत जागतिक जीडीपीमध्ये चीनला मागे टाकणार. वर्ल्ड इक्वालिटी लॅबचा आंतरराष्ट्रीय अहवाल अखेर जाहीर.